जय शिवराय, जय भीम, जय लोजी, जय भारत. मी दीपक इंदर थोरात. माझा जन्म 25 ऑगस्ट 1989 साली बीड शहरातील थोरातवाडी येथे झाला. वडील महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या गणवेशातून मला शिस्त मिळाली, कर्तव्याची जाणीव मिळाली आणि अन्यायासमोर न झुकण्याची ताकद मिळाली. परिस्थिती साधी होती, पण स्वप्ने मोठी होती. माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण भगवान विद्यालय बीड येथे झाले. त्यानंतर 2005 साली KSK महाविद्यालय बीड येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. याच काळात माझा संपर्क माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर साहेबांशी आला. त्यांच्या व्यक्तिमत्वानं, नेतृत्वाने आणि सामान्य माणसासाठी काम करण्याच्या वृत्तीने मी प्रभावित आणि आकर्षित झालो आणि याच वेळी माझ्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला सुरुवात झाली. सन 2008 साली थोरातवाडीतून लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीचा सार्वजनिक कार्यक्रम सुरू केला. एका छोट्याशा वस्तीपासून सुरू झालेला हा प्रवास आज महापुरुषांच्या विचारांचा उत्सव बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या जयंती विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी आजपर्यंत मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या. 2009 साली मी रुग्णसेवेला सुरुवात केली आणि बीड जिल्हा रुग्णालयामधून रुग्णसेवा अविरत करत राहिलो. आज इतक्या वर्षानंतरही या रुग्णसेवेचा एकही दिवस खंड पडलेला नाही. रक्तदान शिबिरे घेणे, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देणे, रुग्णांच्या नातेवाईकांना घरून जेवणाचे डबे देणे, स्वखर्चातून गरजू रुग्णांना दवाखान्याच्या बाहेरील औषधे उपलब्ध करून देणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, रात्री अपरात्री रुग्णांसाठी धावून जाणे, जिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्णांचा आवाज बनणे, रुग्णांना ॲडमिट करून घ्यायला लावणे, ICU कक्षामध्ये बेड उपलब्ध करून देणे, रुग्णांना वेळेत शस्त्रक्रिया व उपचार मिळवून देणे, वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळं वाटप करणे, रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरणे आणि शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचणे ही माझी केवळ ओळखच नाही, तर ती जबाबदारी ठरली आणि त्या जबाबदारीने मला नाव दिलं. कोविड-19च्या काळात रेमडेसिवियर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि सामान्य माणसाला त्याच्या उपलब्धतेसाठी आंदोलन उभे केले. संघर्ष एवढा टोकाला गेला की आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि तब्बल 9 दिवस ICUमध्ये मृत्यूशी झुंज दिली. रुग्णांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने सुदैवाने मी वाचलो आणि आपणासमोर सुखरूप उभा आहे. पण मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतरही संघर्ष थांबवला नाही. कोविड साहित्य खरेदीतील कथित 255 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा समोर आणून त्यासाठी निकराने लढा दिला. या संघर्षात प्रशासनाने गुन्हे दाखल केले, त्रास झाला, दबाव आला, पण पाऊल मागे घेतले नाही. महसूल विभागात काम करताना निराधारांना श्रावणबाळ, संजय गांधी आणि इतर योजनांचा पगारांचा लाभ मिळवून दिला. जिल्हाभरात जवळपास 1200 गरजू नागरिकांना रेशन कार्ड मिळवून दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 465 समाज बांधवांना कर्ज प्रकरणे मंजूर करून दिली व इतर महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठीही सातत्यानं पाठपुरावा करून त्याच्या लाभासाठी काम केले. जिल्हाभर समाजातील एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला, एखाद्या समाज बांधवावर अन्याय झाला तर त्याच्या पाठीशी उभा राहिलो. पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. गुन्हे दाखल करायला लावले, पण समाजावर कधीही खोटे गुन्हे होऊ नयेत यासाठी आवाज उठवला आणि झुंज दिली. दिवस असो की रात्र, वेळ कोणतीही असो, पोलीस स्टेशनपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत मदतीसाठी धावून जाण्याची माझी सेवा आजही 24 तास अविरत अखंड सुरू आहे. माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर साहेबांच्या कुशीत आणि मुशीत विश्वासू कार्यकर्ता म्हणून वाढताना राजकारणातील अनेक डावपेच शिकलो, पण काळ बदलला. साहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्याने माझा हात सुटला. जणू डोक्यावरचे छत्र हरपले. अनेकांनी साथ सोडली, विरोधकांनी घेरले, त्रास दिला, पण मी डगमगलो नाही. कारण साहेबांनी शिकवलेला एकच धडा मनात होता, परिस्थिती बदलली म्हणून संघर्ष सोडायचा नसतो. यानंतर महाराष्ट्राच्या मंत्री माननीय पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या मात्र वत्सल नेतृत्वाचा स्वीकार करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अनेक वर्ष ताईंचे हात बळकट करण्यासाठी जोमाने आणि प्रामाणिकपणे काम केले. याच काळात जिल्हाभरातील माझ्या वैयक्तिक ओळखीचे रूपांतर संघटनात्मक शक्तीत केले व महाराष्ट्र आधार सेनेची स्थापना केली. संघटना इतकी मजबूत करण्याचा प्रयत्न केला, एका हाकेवर आजही नाट्यगृह कार्यकर्त्यांनी भरून जातं. त्यानंतर
साय दैनिक महाराष्ट्र आरंभ याची नोंदणी केली व वृत्तपत्राच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून व्यवस्थेवर प्रहार केला. जिल्ह्यातील शासन आणि प्रशासनामधील भ्रष्टाचार, अनागोंदी आणि मनमानी कारभार, नागरिकांची होणारी हेळसांड या सर्व बाबीवर सडकून टीका केली आणि व्यवस्थेवर कडवा प्रहार केला. साय दैनिक महाराष्ट्र आरंभच्या माध्यमातून सामान्य माणसांचा आवाज शासन दरबारी उठवला आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना नियमाप्रमाणे वागण्यावर मजबूर केले. आजही महाराष्ट्र आरंभची दखल केवळ बीड जिल्हाच नव्हे, उभं राज्य घेतं. ही आमच्यासाठी आणि समाज बांधवासाठी, महाराष्ट्र आधार सेनेसाठी जमेची बाजू आहे. एक मात्र नक्की, महाराष्ट्र आधार सेना आणि महाराष्ट्र आरंभ या सर्व संघर्षामध्ये, या सर्व प्रवासामध्ये जिल्ह्याभरातील 284 गावामध्ये नेटवर्क उभा करत असताना दिवस रात्र ज्यांनी सावलीप्रमाणे माझ्या खांद्याला खांदा लावून सहकार्य केलं, साथ दिली, ती 2 नावं म्हणजे उद्धव आरे आणि अशोक आबा वाघमारे यांना मी कधीही विसरू शकत नाही. राजकीय जीवनाची आणि कारकिर्दीची दिशा ठरवत असताना पुढे पक्षांतर्गत कलह आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे ताईंचा निरोप घ्यावा लागला. तो निरोप सोपा नव्हता, कारण राजकारणात काही नाती पदामुळे निर्माण होतात, काही स्वार्थामुळे निर्माण होतात, पण काही नाती मनापासून जपली जातात. तसंच ताईंचं आणि माझं नातं. त्यानंतर ज्या कर्णरूपी नेतृत्वाच्या उदात्तपणावर, संघर्षशील वृत्तीवर, व्यक्तिमत्वावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून मी विना अट विना शर्त प्रवेश केला, ते नेतृत्व म्हणजे माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब. संघर्षाच्या काळात त्यांच्या सोबत उभा राहिलो आणि त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवला. हा विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवण्याचा माझा निर्धार आहे, कारण माझ्यासाठी धनंजय मुंडे म्हणजे मनासारखा राजा आणि राजासारखं मन असलेला नेता आहे. आज या पुरस्कार वितरण सोहळ्यात माझ्या समाज बांधवांच्या साक्षीने मला एवढंच सांगायचं आहे, होय, माझ्याकडून आजपर्यंत काही चुक्या झाल्या असतील, काही निर्णय चुकले असतील, काही माणसं दुखावली असतील, पण माझ्या संघर्षाच्या वाटेवर मी कधीच समाजाची बेईमानी केली नाही. आजपर्यंतचा प्रवास माझ्या चुका, संघर्ष, पराभव, अनुभव आणि शिकवण यांचा आहे, पण उद्याचा प्रवास अधिक मोठ्या जबाबदारीचा आहे. आता माझा एकच निर्धार आहे, समाजाची प्रामाणिकपणे सेवा करायची, गरजूंच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढायचं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहायचं, समाज आणि माननीय आमदार धनंजय मुंडे साहेबांची प्रामाणिकपणे सेवा करून त्यांच्या नेतृत्वाला बळ द्यायचं. पद मिळो अथवा न मिळो, सन्मान मिळो अथवा न मिळो, कौतुक मिळो अथवा न मिळो, समाजसेवेची वाट सोडायची नाही, संघर्षाची साथ सोडायची नाही आणि ज्यांनी विश्वास ठेवला त्यांचा विश्वासघात करायचा नाही. कारण माझ्यासाठी राजकारण हे केवळ पद मिळवण्याचे साधन नाही, तर ते सामान्य माणसांच्या अश्रूंना आधार देण्याचं माध्यम आहे. थोरातवाडीतून सुरू केलेला हा प्रवास आज समाजाच्या आशीर्वादाने उभा आहे आणि पुढचा प्रत्येक श्वास समाजाच्या संघर्षासाठी आणि सेवेसाठी असेल, एवढंच वचन देतो. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय महाराष्ट्र. उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा, उधळीन जीव तुझ्या पायी, उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा, उधळीन जीव तुझ्या पायी.